नमस्कार, टाइम टू कुक चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत व्हेज पुलाव। गॅसवरती मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे। त्यामध्ये 2 पळी तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे। त्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी तडतडू द्यायची आहे। त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे। जिरे तडतडले की आपण त्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहोत। 5-6 पाने धुवून घेतलेला आहे हा कढीपत्ता, त्यामध्ये आपण टाकून घ्यायचा आहे। आणि आता तमालपत्र किंवा तुम्ही त्याला तेजपत्ताही म्हणू शकता, 1 मोठी इलायची, दालचिनीचा तुकडा आणि लवंग आणि मिरी टाकायची आहे। 3-4 लवंग, 3-4 मिरी, अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे, छोटी वाटी आहे। आणि हे आपल्याला परतून घ्यायचं आहे। तसंच अर्धी वाटी भिजवलेला वाटाणा घेतलेला आहे। तुमच्याकडे फ्रेश मटर असेल तो देखील तुम्ही घालू शकता। आणि तुम्ही 1 मोठा बटाटा साल काढून बारीक फोडी करून घेतलेले आहे। परतून घ्यायचे आपल्याला 1 मोठे टोमॅटो बारीक फोडी करून घेतलेले आहे। आता हे सर्व आपल्याला परतून घ्यायचं आहे। 4 ते 5 मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आहे चांगलं। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। एक चमचा बिर्याणी मसाला, 1 चमचा घरगुती मसाला टाकायचा आहे। जो तुम्ही घरी तयार केलेला मसाला असेल तो वापरू शकता। आणि पाव चमचा हळद पावडर। आता छान मिक्स करून घेऊया। आणि ते मी धुवून स्वच्छ करून घेतलेला तांदूळ घेतलेला आहे आणि त्या 2 वाटी तांदूळ टाकायचा आहे आपल्याला। ज्या भांड्याने आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच भांड्याने आपल्याला पाणी देखील टाकायचं आहे। आणि आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे। इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते। आणि आता आपण पाणी घालणार आहोत। आता मी इथे 2 वाटी तांदूळ घेतलेले आहे, तर मी इथे 3 वाट्या पाणी घातलेलं आहे। आणि आता आपण कुकरला झाकण लावून घेणार आहोत। हाय फ्लेमवर 1 शिट्टी आणि लो फ्लेमवर 2 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे। कुकरच्या 3 शिट्ट्या केलेल्या आहे। आपला हा पुलाव तयार झालेला आहे। यावरती मी साजूक तूप टाकलेला आहे 1 चमचा आणि गार्निशिंगसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर वापरली आहे। आपला पुलाव एकदम झटपट तयार झालेला आहे। ही रेसिपी एकदम झटपट बनते। 15 ते 20 मिनिटात ही रेसिपी तयार होते। कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेजारील बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहतील।